काल रात्री पुण्यातील दोन मित्रांबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण डेक्कन परिसरामध्ये शोककळा पसरली। काल रात्री या मित्रांबरोबर नेमकं असं काय झाले, चला ते पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। डेक्कन परिसरातील पुलाची वाडी या ठिकाणी 25 वर्षीय अभिषेक घाणेकर आणि 21 वर्षीय आकाश माने हे दोघेही खाऊगल्लीमध्ये अंडा भुर्जीची गाडी चालवत होते। अंडा भुर्जीची गाडी चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। तसेच त्यांच्याबरोबर 19 वर्षीय शिवा बहादूर हा नेपाळी कामगारही होता। काल रात्री पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने अभिषेक, आकाश आणि त्यांचा कामगार हे तिघही आपला स्टॉल बंद करून घरी निघून गेले। रात्री पुण्यामध्ये जास्त पाऊस झाल्याने खडकवासला धरणाचे काही पाणी सोडण्यात आले, त्यामुळे रात्री पुण्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती। आकाश आणि अभिषेक या दोघा मित्रांना वाटले ज्याच्यावरती आपलं कुटुंब चालतं तो अंडा भुर्जीचा स्टॉल पाण्यामध्ये वाहून जाईल आणि तोच अंडा भुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी आकाश आणि अभिषेक आणि त्यांचा कामगार हे तिघही पाटे अंडा भुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी निघाले। अंडा भुर्जीच्या ठिकाणी पाणी साचले होते। या तिघांनी त्या स्टॉलला हात लावताच त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि तिघेही जागेवरतीच कोसळले।